नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चालू घडामोडी सिरीजमध्ये आज आपण फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. व्हिडिओ टाकायला खूपच उशीर झाला आहे, माहिती आहे. 6 दिवस उलटून गेलेले आहेत, पण माझी तब्येत खराब असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला, त्यामुळे आज टाकत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये पहिली बातमी अशी असेल की महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून एस चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील कुलकेसरीपट्टणम येथे भारतातील दुसरे सर्वात मोठे अंतराळ बंदर बांधले जाईल. अदानी ग्रुपने उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकलन सुरू केले आहे. जगातील पहिले वैदिक घड्याळ हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बसवले जाणार आहे. पुढील बातमी पाहूयात. जागतिक व्यापार संघटनेची म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची 13वी मंत्रिस्तरीय परिषद अबुधाबी येथे सुरू झाली आहे. तर हे जागतिक व्यापार संघटनेविषयी थोडक्यात पाहायचं म्हणलं तर 1994च्या गॅटच्या सदस्यांनी मोरोक्कोमध्ये एक मर्राकेश करार केला. त्या करारानुसार या संघटनेची स्थापना झालेली आहे. गॅटच्या जागेवरती WTO आलेलं आहे. ठीक आहे. याचं मुख्यालय जिनिव्हा येथे स्वित्झर्लंडमध्ये, जो देश विचारला तर. पुढचा प्रश्न पाहूया. अभिनेता रणवीर सिंग याला बोर्डचा नवीन ॲम्बॅसिडर बनवण्यात आलेला आहे. न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई या उत्तराखंडमधील समान नागरी संहिताच्या समितीच्या अध्यक्ष झालेले आहेत. तर समान नागरी कायदा हे कलम 44नुसार लागू होतं, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर कायदा म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर कलमानुसार कायदे लागू होतात आणि कायदा म्हणजे त्याला नियमाची संहिता असे म्हणतात. कायदा म्हणजे नियम, सूचना, निर्बंध आणि अधिकारांची संहिता असते, जे मानवी वर्तन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. यामध्ये नैतिक, धार्मिक आणि इतर सामाजिक संहिता देखील यांचा समावेश होतो कायद्यामध्ये. कायद्याची व्याख्या ठरते ती. पुढचा प्रश्न बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून लखपती दीदीची घोषणा केली. तर लखपती दीदी काय आहे मित्रांनो? तर महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आलेली आहे. याची पूर्वीची रक्कम जी 2 कोटी होती, आता ती वाढवून 3 कोटी करण्यात आलेली आहे. आणि या जे लखपती दीदी यामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं ते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दिलं जातं. त्यामध्ये त्यांना प्लंबिंग, LED बल्ब कसे बनवायचे, ड्रोन कसं चालवायचं, ते दुरुस्त कसं करायचं, अशा प्रकारच्या कौशल्यांचं त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारने अपूर्व चंद्रा यांची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचा सचिवपदी संजय जाजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह हा खेळाडू भारताकडून सर्वात वेगाने 150 कसोटी बळी पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. चिली देशात जंगलांना आग लागल्यामुळे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने आणीबाणी जाहीर केली आहे. कुरुक्षेत्र विद्यापीठाला अलीकडेच NAAC कडून A+ ग्रेड प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ हा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देखील मिळणार आहे आता. तर त्यामध्ये महाराष्ट्र सरकार सोडून जी केंद्र स्तराची राष्ट्रीय वयोश्री योजना आहे, याचा जर विचार करायचा गेला तर राष्ट्रीय वयोश्री योजना ही दिव्यांग व गरीब वृद्धांना व्हीलचेअर आणि इतर सहाय्य उपकरणे या योजनेद्वारे मोफत दिले जातात. सलग 4 वेळेस संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी टेलर स्विफ्ट ही अमेरिका देशाची गायिका आहे. 4 वेळेस ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. तर ग्रॅमी पुरस्काराचा थोडक्यात इतिहास पाहायचं म्हणलं तर मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षाच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा हा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क या शहरामध्ये साजरा झाला होता. तेव्हापासून हा दरवर्षी पुरस्कार दिला जातो. संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे हा ग्रॅमी पुरस्कार. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कृषी व संलग्न क्षेत्रात परभणी हा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात जुन्नर येथे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलेलं आहे. या अगोदर जर आपण पाहायला गेलं, सध्याचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांना शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह देखील मिळालेलं आहे. गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून निरंजन शहा असे करण्यात आलेले आहे. प्रीती रजक भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत. तर प्रीती रजक यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघायची तर मित्रांनो, 19वा जे एशियन गेम्स निशाणेबाजीचं झालं होतं त्यामध्ये देखील त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे.
आता सध्या त्या 2024च्या ऑलिम्पिकची तयारी करत आहेत. प्रीती रजक ह्या भारताच्या लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत. त्यासाठी त्या चर्चेत देखील होत्या. देशातील पहिला तांब्याने बनवलेला बापू टावर पाटण्यात बांधण्यात आलेला आहे. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना तेलंगणा राज्यात होणार आहे. सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम रशिया या देशाच्या ऑलेग कोनोनेका यांनी केला आहे. त्यांनी हा विक्रम 879 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम पूर्ण केलेला आहे. तर मित्रांनो, जे अंतराळात राहण्याचा जे जास्तीत जास्त दिवस राहण्याचा जे विक्रम केलेले जे 9 लोक आहेत, त्यामधील 8 लोक हे फक्त रशिया देशाचे आहेत आणि एकच व्यक्ती अमेरिका देशाचा आहे. तर हे जे ओलेग कोनोनेका आहेत हे देखील रशिया देशाचे आहेत. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर हे जे नाव बदललेले आहे ते अगोदर औरंगाबाद जिल्हा होता, त्याचेच नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे. हे देखील लक्षात असू द्या. आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार शशिकांत उर्फ नाना मुळे यांना जाहीर झालेला आहे. ते प्रसिद्ध तबलावादक आहेत. तर मित्रांनो, पंडित भीमसेन जोशी जे आहेत त्यांच्या पत्नीच्या नावाने देखील एक पुरस्कार दिला जातो, वत्सलाबाई जोशी. हा पुरस्कार देखील नाना मुळे यांना मिळालेला आहे. ते सहाय्यक तबलावादक म्हणून काम करतात. तर शक्यतो पंडित भीमसेन जोशी हा पुरस्कार आहे तो जे मुख्य गायक असतात त्यांनाच मिळतो गायकामध्ये. पण सहकाऱ्यांना देखील हा पुरस्कार मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे हा पुरस्कार चर्चेत राहिला होता. 21 विमानतळे असणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य होण्यासाठी सज्ज झाले आहे. अळमनारी येथे झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांना 2023चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सर्वाधिक लांब शक्तिपीठ महामार्गाला सध्या मंजुरी आलेली आहे. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाची लांबी ही 805 किलोमीटर ठरलेली आहे. नागपूर आणि गोवा असा हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे आणि यामध्ये 12 जिल्हे ह्या महामार्गाशी संलग्न असणारे 12 जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. त्या अगोदरचा समृद्धी महामार्ग याची लांबी होती जी 701 किलोमीटर. मुंबई आणि नागपूर द्रुतगती मार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं याचा वेगवेगळ्या नावाने हा ओळखला जातो. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किमी लांबीचा 8 पदरी आणि 120 मीटर रुंदीचा महामार्ग होता, ज्याला सुमारे 55,000 कोटी रुपये इतका खर्च आला होता आणि 10 जिल्हे या महामार्गाशी संबंधित होते. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य 4थ्या क्रमांकावर आहे आणि गुजरात राज्य यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर हर घर योजना ही जी केंद्र सरकारची योजना होती ती 2019मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 2024पर्यंत ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या घरी 55 लिटर पाणी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तर त्यामध्ये गुजरात प्रथम क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र राज्य 4थ्या क्रमांकावर आहे ही योजना राबविण्यामध्ये. जलद डिजिटल पेमेंटसाठी श्रीलंका आणि मॉरिशस भारतीय पेमेंट सिस्टम UPI स्वीकारणार आहे. तर UPIचा लॉंग फॉर्म जो युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा होतो. महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वायुश्री योजना 2024 अंतर्गत 3,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया देशाने अंडर-19 क्रिकेट विश्वकप 2024 जिंकला आहे. अमेरिका देशाने अलीकडेच पेस हा उपग्रह लॉन्च केला आहे. भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन मुंबई येथे करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024चे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. द्रौपदी मुर्मू या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. देशातील पहिले ऑलिम्पिक भवन पुणे येथे साकारण्यात येणार आहे. रणजित कुमार अग्रवाल भारतीय चार्टर्ड अकाउंट संस्थेचे 72वे अध्यक्ष बनले आहेत. 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतीय कंपनी ठरली आहे. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा राज्यात सुरू करण्यात आली आहे. जपानला मागे टाकत जर्मनी ही जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. यापूर्वी 2013ला रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत होती. भारतात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली शेवटची भाषा ही ओडिसा म्हणजे ओडिसा देशाची ओडिया ही आहे. भारत सरकारने तिला अभिजात भाषा म्हणून घोषित केले. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या ज्या 22 भाषा आहेत त्यापैकी ही एक भाषा आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले होते. लंडन या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय इंग्लंड देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे तिसरे राज्य ठरले आहे. त्यामध्ये पहिले राज्य हे बिहार होते. मिस वर्ल्ड 2024ची स्पर्धा ही भारतात होणार आहे आणि यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व शिनी शेट्टी या करणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शहाबाज शरीफ यांची पाकिस्तान या देशाच्या पंतप्रधानमध्ये निवड होणार आहे. त्यांचा पक्ष हा पाकिस्तान मुस्लिम लीग असा होता. तर पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपतीपदी देखील बदल होणार आहे. त्यामध्ये आसिफ झरदारी यांची निवड होणार आहे. मध्य प्रदेश राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे यावर्षीचे 50वे वर्ष आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खजुराहो नृत्य हे मध्य प्रदेश देशाचं नृत्य आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024नुसार फ्रान्स या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे आणि जगात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये भारताचा पासपोर्ट हा 85व्या स्थानावर आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच दांडपट्टा या शस्त्रास राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी या भारतीय व्यक्तीचा समावेश झाला आहे, जी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कार्बो वर्दे यांना मलेरियामुक्त घोषित केले. कार्बो वर्दे हा जो देशाचा भाग आहे जो मित्रांनो तो आफ्रिका खंडात येतो. काबो वर्दे जो निळ्या आणि पारदर्शक समुद्रासाठी देखील हा भाग ओळखला जातो. काबो वर्दे यांना नुकतंच WHOने मलेरियामुक्त घोषित केले आहे. राज्यातील 2024-25 या सत्रापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा बॅगलेस स्कूल पाळण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. भारताच्या AI ChatGPT हनुमानची निर्मिती रिलायन्स ही कंपनी करत आहे. तर मित्रांनो ChatGPT तर GPT याचा अर्थ सांगायचा झाला तर जेनेरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर असा याचा अर्थ होतो. तर यामध्ये ChatGPT सध्या चर्चेत होती आणि आघाडीवर होती. त्याचंच बघून गुगलने देखील बार्ड नावाचा GPT आणला होता. म्हणजे अजूनही चालू आहे. ChatGPTचा तुम्ही जर कधी वापर करून बघितला नसेल तर नक्की करून बघा. ChatGPT काय करतं, तुम्ही त्यांना जे प्रश्न विचारता त्यामध्ये पहिलीच माहिती ते स्टोअर असते. तुमच्या प्रश्नानुसार त्या माहितीचं रूपांतर तो म्हणजे ChatGPTचा तुम्ही वापर करता ना, तुम्हाला जे प्रश्न पडतात ते तुम्ही ChatGPTला विचारायचे, त्याचे उत्तरं ChatGPT तुम्हाला देतात त्या स्क्रीनवरती तिथे. खूप चांगला ऑप्शन आहे हे, तुम्ही एकदा ट्राय करून बघितलं पाहिजे. भारताच्या AI ChatGPT हनुमानची निर्मिती रिलायन्स कंपनी करत आहे. तर ChatGPT म्हणजे ChatGPT गुगल बार्ड हे जे तुम्ही दोन कधी वापरून बघितलं नसेल तर वापरून बघा. खूप चांगले. त्यांना तुम्ही जे प्रश्न विचारता त्याचे उत्तरं ते तुम्हाला देतात. त्यासाठी याचा वापर केला जातो. तर ChatGPTमधील GPT याचा अर्थ होतो जेनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. अमेरिका या देशाने पहिली खाजगी यान ODCS हे चंद्रावर उतरवण्यात आले आहे. ODCAS हे 50 वर्षानंतर अमेरिकेने चंद्रावर उतरणारे पहिले यान आहे. तर भारताच्या चंद्रयान 3 नंतर पृथ्वीच्या उपग्रहावर उतरलेले ODCAS हे दुसरे यान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कासवांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वायंगणी बीच येथे 24 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 25 फेब्रुवारी रोजी चला सर्वांनी खाऊया हा दिवस साजरा केला गेला. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले नेव्हिगेट भारत पोर्टल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरू केले होते. मालदीवमध्ये त्रिपक्षीय तटरक्षक सराव दोस्ती सोहळा सुरू झाला. यामध्ये मालदीव, भारत आणि श्रीलंका हे देश सहभाग घेत होते. सध्या ब्राझील देशाच्या अध्यक्षतेखाली G20 देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाची बैठक सुरू आहे. सुदर्शन सेतू पूल
मित्रांनो, हा पूल चर्चेत राहिला होता. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी या पुलाचे उद्घाटन केले. तर या पुलाचं वैशिष्ट्य असे आहे की देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल मधील हा पहिला सी लिंक आहे. जसं आपल्या मुंबईला सी लिंक आहे, केबलद्वारे त्या पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर हा पूल कच्छच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडणार आहे. गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार या पुलाची एकूण लांबी 7.4 किमी इतकी आहे. समुद्र सपाटीपासून 18 मीटर उंचीवर असलेल्या या पुलावर 22 मीटर उंचीचे 2 मोठे टॉवर बसविण्यात आले आहेत. याशिवाय या 4 पदरी पुलाच्या दोन्ही बाजूंना पायवाट देखील आहे. तसेच या पुलाच्या खांबावर भगवद्गीतेतील श्लोक आणि प्रभू श्रीकृष्णाच्या छायाचित्र लावण्यात आले आहेत. या पुलाची निर्मिती केंद्र सरकारद्वारे करण्यात आली असून त्यासाठी एकूण 978 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार या सेतूवर 1 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या सौर ऊर्जा प्रणाली देखील बसवण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 हा गुलजार आणि रामभद्राचार्य म्हणजेच गिरीधर मिश्र यांना देण्यात आलेला आहे. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंबंधित थोडक्यात पाहायला गेलं तर सप्टेंबर 2012मध्ये याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आला होता. यामध्ये परप्रांतीय व्यक्तीला देखील हा पुरस्कार दिला जातो, पण त्यासाठी किमान 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव असणे गरजेचं होतं. आणि 2023च्या निकषानुसार याची जी किंमत होती पहिले 5 लाख होती, नंतर 10 लाख झाली आणि आता 25 लाख रुपये या पुरस्काराची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. 2012, 2013 आणि 2014 मध्ये हा पुरस्कार कोणालाही दिला गेलेला नाही आहे. मागच्या काही वर्षांमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे त्याचं आपण थोडक्यात माहिती घेऊया. 2010मध्ये जयंत नारळीकर यांना विज्ञानासंबंधी मिळाला. 2011ला अनिल काकोडकर यांना पण विज्ञानासंबंधित मिळाला. 2015ला बाबासाहेब पुरंदरे साहित्य क्षेत्राशी मिळाला. 2021मध्ये आशा भोसले यांना कला आणि संगीत क्षेत्रामध्ये मिळाला. 2023मध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजसेवेसंबंधित हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2024मध्ये अशोक सराफ यांना कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये हा मिळालेला आहे, खास करून कला क्षेत्रामध्ये. पुढचा प्रश्न बघूया. दिव्य कला मेळावा 2024चा त्रिपुरा या ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुम्ही त्यांचा फोटो देखील पाहू शकता बाजूला. तर यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव नवाब सलाम असे आहे. तर मित्रांनो, ही फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडी होते. व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झालेला आहे. तब्येत खराब असल्यामुळे आवाज देखील थोडा वेगळा येतो आहे. हरकत नाही, इथून पुढे दर महिन्याच्या 1 तारखेला व्हिडिओ टाकण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील त्या देखील सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या चालू घडामोडीची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राममधून घ्या. टेलिग्रामचा ID MPSC शॉर्ट्स असा आहे. ठीक आहे. आणि सराव पेपर सोडण्यासाठी वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.